गेल्या 10 वर्षात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाने सर्वांगीण प्रगती केली। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली समाजातील सगळ्या घटकांना न्याय मिळाला आहे। दीन, दलित, वंचित, आदिवासी, महिला, तरुण या सगळ्यांच्यासाठी चांगल्या योजना आखल्या आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून समोर येते। 2014 मध्ये 10व्या नंबरवर असलेली आर्थिक महासत्ता ते आज 5व्या नंबरवर आली आणि येणाऱ्या काळात 3ऱ्या नंबरची महासत्ता आर्थिक महासत्ता म्हणून भारताला आणायचे, भारताला प्रगतीपथावर आणायचे। एक सक्षम आणि प्रगतिशील राष्ट्र हा संकल्प सगळ्या जनतेने केला आहे। 2024ला मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे, हा एकमेव आमचा अजेंडा आहे। निश्चितच मोदीची गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी आणि मागच्या 350+ होते आणि यावेळी जनतेने संकल्प केला आहे। जनतेने निवडणूक हातात घेतली, ही जनतेची निवडणूक आहे आणि म्हणून 400+, 412 हे आमचं जे आमचा संकल्प आहे तो पूर्ण होणारच। पण या 10 वर्षात मला या जनतेने 2दा खासदार म्हणून निवडून दिले आणि मोठ्या आनंदाने आपल्यासमोर मांडावंसं वाटतं की सिंचनाचे सगळे प्रश्न मी सोडवण्यात यशस्वी झालो आहे। धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुका कायमस्वरूपी आदिवासी कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून आमच्या कपाळावर लिहिलं गेलं होतं आणि म्हणून सुलवाडे, जामफळ, कानोली लिफ्ट इरिगेशन योजना ही गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित होती। मी खासदार झालो आणि सतत मोदी साहेबांच्या मागे पाठपुरावा केला आणि मोदी साहेबांच्या आशीर्वादाने 2,500 कोटी रुपये आम्ही आणले आणि आज सुलवाडे जामफळचं 70% काम झालेले, उरलेलं काम 1.5 वर्षात पूर्ण होईल आणि धुळे तालुक्यातील 100 गावं, शिंदखेडा तालुक्यातील 100 गावं यांचं सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल। त्याचप्रमाणे बागलाण तालुक्यात 7 कालव्यांचे प्रश्न 40 वर्षापासून प्रलंबित होते। मी पाठपुरावा केला आणि ते सगळे मंजूर करून आणले, त्याच्यातले बहुतांशांचे कामं झाली आणि बाकीच्यांचे कामं चालू आहेत। अशा रीतीने सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालेले। सर, जसं शेतकऱ्यांचे प्रश्न म्हटलं की कांदा उत्पादक आहे, विक्रेता आहे, तर यांचे प्रश्न कितपर्यंत आजपर्यंत सुटले आहेत? हे बघा, कांदा उत्पादकांबरोबर मी नेहमीच राहिलेलो आहे। जेव्हा जेव्हा कांदा उत्पादक नाराज झाले असतील, त्यांच्या काही मागण्या असतील, मी ते केंद्रात लावून धरलेले आहे आणि ही निर्यात बंदी सरकार जेव्हा सरकार चालवतं समाजातील सगळ्या घटकांचा विचार करत आहे, पण आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आणि त्याच्यामुळे हा प्रश्न सतत मी मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता निर्यात बंदी उठलेली। मागासवर्गीयांना कोणत्याही योजनेपासून लाभ नाही मिळाला, म्हणजे जे पण काही योजना जसं नाही, मागासवर्गीयांसाठी सगळ्यात जास्त योजना आहे आमच्या आदिवासी बांधवांसाठी आहे, आमच्या दलित बांधवांसाठी आहे आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना काय आहे? 80 कोटी लोकांना गेल्या 4 वर्षापासून मोफत धान्य दिलं जात आहे। 2029 पर्यंत ते धान्य दिलं जाणार आहे। कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे की 60-70% लोक दररोज काम करतात तेव्हा रात्रीची चूल पेटते आणि लॉकडाऊनमध्ये त्यांना पैसाही दिला, त्यांना मोफत राशनही दिलं। आता कंटिन्यू चालू आहे आणि आदिवासी आणि दलित बांधवांसाठी मोठमोठ्या योजना आहेत। सर, या लोकसभा इलेक्शनला, या निवडणुकीला आपण कशा तऱ्हेने बघताय? ही निवडणूक जी आहे ही कुठली स्थानिक नाही आहे, ग्रामपंचायत नाही आहे, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, नगर परिषद नाही, देशाचं भवितव्य ठरवणारी आहे। देश कोणाच्या हातात द्यायचा? अशा पक्षाला द्यायचा की ज्यांचा फक्त परिवार हाच एकमेव अजेंडा आहे, की अशा नेतृत्वाला द्यायचं की जो सगळ्या देशाला परिवार समजतो आणि कणखर भारत ही आज काळाची गरज आहे। आपल्या दोन्ही बाजूला दुश्मन आहेत, पाकिस्तान आणि चीन टपून बसलेले आहेत आणि त्यांना मोदी साहेब नको आहेत। पाकिस्तानला मोदी नको आहेत, चीनला नको आहे,
मोदी साहेबांचा पराभव कधी होऊ शकत नाही. चुकून झालं तर सगळ्यात जास्त आनंद पाकिस्तानला होईल, सगळ्यात जास्त फटाके पाकिस्तानमध्ये पडते. का? त्यांना कमकुवत भारत पाहिजे. आज डोकलाममध्ये घुसायचा प्रयत्न केला चीनने, 3 महिने थांबले, आपलं भारतीय लष्कर समोर टाकलं. 3 महिन्यानंतर त्याला माघार घ्यावी लागली आणि दाखवून दिलं सगळ्या जगाला मोदींनी, हा 1962चा भारत नाही आहे नेहरूंच्या नेतृत्वातला, हा मोदींचा भारत आहे. आम्ही कोणाकडे वाकड्या नजरेने बघत नाही. गोळी आम्ही इकडनं सुरू करणार नाही, पण सीमेपलीकडनं गोळी आली पहिली तर त्या गोळीला कसं उत्तर द्यायचं आहे आमच्या लष्कराला माहिती. आज लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. एकच उदाहरण द्यायचं म्हणजे रशिया युक्रेनचं युद्ध. आपले 20,000 विद्यार्थी तिथं मेडिकल एज्युकेशन घेत आहेत आणि युद्ध जेव्हा चालू झालं सगळे पालक चिंतित होते. जगाच्या इतिहासात एकमेव नेता असा आहे, रशियाला युक्रेनला सांगितलं तुमचं युद्ध 24 तास बंद करा, मला माझी मुलं बाहेर काढायची, आणि युद्ध थांबवलं आणि 20,000 मुलांना सुखरूपपणे मायदेशी आणले. त्यांच्याबरोबर पाकिस्तानचे मुलंसुद्धा भारताचा झेंडा घेऊन आले. हा भारत आहे, हा मोदींचा भारत आहे. सर, विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी संजय निकम याला आतंकवादी असा उद्गारलेला आहे आणि भाजपा त्यांना सपोर्ट करताय. भारतीय जनता पार्टी ही पण आतंकवादी समर्थक असं त्यांनी बोलले. काय सांगाल, काय बोलाल? मी स्थानिक नेता आहे, मी काय राष्ट्रीय नेता नाही आहे. तर आमचे राष्ट्रीय नेते आणि प्रादेशिक नेते याच्यावर उत्तर दिलेले आहे. सर, अखेर आपला जनतेला काय संदेश राहील? माझा संदेश हाच राहील, मोदी साहेबांना मी अतिशय जवळनं बघितलेले. मी संरक्षण राज्यमंत्री होतो तेव्हा मुंबई बॉम्ब ब्लास्ट झाला, 300 निरपराध नागरिक मारले गेले. त्यावेळेस कमजोर प्रधानमंत्री निषेध करण्याच्या पलीकडे काही करू शकला नाही. जनतेत आक्रोश होता की काहीतरी ॲक्शन घेतली गेली पाहिजे, पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे. असा 1 महिना गेला नाही की बॉम्ब ब्लास्ट झाला नाही, असं एक शहर नाही झालं की जिथं बॉम्ब ब्लास्ट झालं नाही. पण मोदींच्या नेतृत्वाखाली जेव्हा उरीचा हल्ला झाला त्यावेळेस मी संरक्षण राज्यमंत्री होतो. 18 जवान शहीद झाले. किंवा पुलवामाला हल्ला झाला त्यावेळेस आपले 40 जवान शहीद झाले. आक्रोश होता जनतेमध्ये, काहीतरी केलं गेलं पाहिजे. मोदी साहेबांनी निषेध नाही केला, करून दाखवलं. सर्जिकल स्ट्राईक करून दाखवलं आणि त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मी स्वतः एक लहानसा हिस्सा होतो. मोदी साहेबांनी 3ही प्रमुखांना बोलवलं, पाकिस्तानमध्ये घुसा, मी बंदोबस्त केला. रात्रीच्या अंधारात 7 कमांडोज गेले, अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त केला आणि पहाटेपर्यंत परत आले. आपल्या एकही जवानाला खरोच आला नाही. आणि या सगळ्या सर्जिकल स्ट्राईकचं मॉनिटरिंग आपले प्रधानमंत्री स्वतः जागे राहून करत होते. पुलवामाच्या हल्ल्यानंतर बालाकोटचा स्ट्राईक सगळ्या जगाला दाखवून दिलं की भारताची क्षमता काय आहे. पाकिस्तानमध्ये 24 विमानं फायटर एअरक्राफ्ट पाठवले, बॉम्बार्डिंग करून त्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि सुखरूप परत आले. पाकिस्तान काही करू शकला नाही. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला अभिनंदन पायलट, एअरफोर्सचा पायलट खाली पडला, जे पाकिस्तानच्या ताब्यात केला. आजपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला कुठलाही जवान आपला परत आलेला नाही. मोदी साहेबांनी सांगितलं 24 तासाच्या आत जर तुम्ही अभिनंदनला परत नाही केलं तर आम्ही पाकिस्तान बेचिराग करून टाकू. 24 तासात पाकिस्तानने अभिनंदनला सुखरूप पाठवलं. ही मोदी पॉवर आहे. माझ्या जिल्ह्यातला चंदू चव्हाण पेट्रोलिंग करताना चुकून पाकिस्तान हद्दीमध्ये चालला गेला, पकडला गेला. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 3 महिन्यातच त्याला सुखरूप परत आणलं. ही मोदी पॉवर आहे. आणि म्हणून आज संपूर्ण जगात भारताची जी उंची वाढलेली, भारताचा जो मान वाढलेला आहे, याच्या आधी कोणत्याही प्रधानमंत्र्याच्या काळात तेवढा मान वाढलेला नाही. त्याच्यामुळे वी नीड मोदी हा माझा शब्द नाही, जनतेचा शब्द आहे. आणि जनतेने ठरवलेलं आहे मोदींना प्रधानमंत्री करायचं.
आपल्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेला माझं जाहीर विनंती आहे, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. ही निवडणूक देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आहे. ही निवडणूक आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य चांगलं करण्यासाठी आहे. आणि म्हणून 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपण मतदान केंद्रावर जा. ऊन असेल म्हणून सकाळी 10-11च्या आत जास्तीत जास्त मतदान व्हायला पाहिजे. मतदानाचं पवित्र कार्य आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आणि त्या मतदान केंद्रावर गेल्यावर त्या मशीनवर 3 नंबरचं माझं नाव आहे, भामरे सुभाष रामराव. माझ्या नावापुढे कमळाचं चिन्ह आहे आणि कमळाच्या चिन्ह समोरचं बटन दाबून आपला जो संकल्प आहे मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचा, त्या संकल्पपूर्तीसाठी कमळाचं निशाणी असलेलं बटन दाबा आणि मला मोठ्या मताने निवडून द्या ही नंतर